हॅलो नमस्कार, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून आणि धावपळीत स्वागत आहे. कारण आज मी नेहमीपेक्षा थोडीशी लवकर निघाले. आज माझी शिफ्ट आहे 8 ते 4 ची. कारण संध्याकाळी मला एका शूटला सुद्धा जायचं आहे. 5:30 वाजता मला ठाण्यात पोहोचायचं आहे. त्यामुळे आज प्रचंड गडबड होती. सकाळी उठून एडिटिंग करायचं होतं, स्क्रिप्ट लिहायची होती. त्यामुळे आज प्रचंड धावपळीमध्येच दिवसाची सुरुवात झाली आहे. मी ठरवलं होतं सकाळी काही फुटेजेस आपण शूट करूयात, पण ते काहीच पॉसिबल नाही झालं. त्यामुळे लेट्स सी आज दिवसभरात जे जे पॉसिबल होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करेन. आणि धावपळीत फार खूप धावपळीत स्वयंपाक शॉर्टकटमध्ये बनवला आहे. कारण सकाळी म्हटलं कुठे भाजी चपाती आणि सगळे 4 पदार्थ करत बसा, म्हणून एकच भात शिजवला आणि त्यातला थोडासा भात फोडणीचा भात केला, थोडासा भात प्रथमेशसाठी अंडा राईस म्हणून केला आहे. सो येस, लेट्स सी आजचा दिवस कसा जाणार. आणि मी ऑफिसला पोहोचलेली आहे. हा आहे माझा डबा. गुड मॉर्निंग काका. नेहमीप्रमाणे आजच्या दिवसाची टू डू लिस्ट बनवली आणि कामाला सुरुवात केली. आता वेळ झालेली आहे लंचची आणि हाच आहे तो फोडणीचा भात. गरम गरम भरल्यामुळे जरा पाणी वगैरे आलेलं आहे होते. अशा तऱ्हेने सगळ्यांच्या आधी येऊन सगळ्यांच्या शेवटी मी प्लेट ठेवली आहे. पटकन येऊन माणसं आपलं जेवण गरम करून गेली. आणि आलेला आहे फोडणीचा भात. अरे खूप दिवसांनी आमच्याकडे भरपूर माणसं आहेत जेवायला आणि खूप जेवण दिसते इथे. आणि ही जी पुरणपोळी सारखी जी दिसते ती चपाती आहे. आणि नेहमीप्रमाणे आजही मी दही आणि लोणचं जे आणलं होतं ते खायला विसरलेले आहे. जेव्हा डबा मी बॅगमध्ये ठेवत होते तेव्हा मला लक्षात आलं की अरे हा निळा डबा इथे काय करतोय. नंतर कळलं आपण विसरलो. जेवण झालेलं आहे आणि मी निघाली आहे जरा खाली देवनार सेंटरच्या इथे थोडासा राऊंड मारून येते. प्रचंड ऊन आहे तर रस्त्यावर तर जाऊ शकत नाही, म्हणून थोडासा एक वॉक छोटासा करून फायनली आले देवनार सेंटरला. आणि इथल्या इथे अगदी म्हणजे 1-2 मिनटाचं वॉक केलं तरी इतकं ऊन लागतं. ते लहानपणी माहिती एक ॲड यायची काहीतरी फॅन्टाची की समथिंग कुठलं तरी कसली तरी ॲड होती आणि त्याच्यामध्ये तो सूर्य असा डोक्यातून म्हणजे स्ट्रॉनी सगळी एनर्जी घेतो आणि मग ते फॅन्टा की समथिंग काहीतरी एनर्जी ड्रिंक होतं ते घेतल्यानंतर मग आपल्याला बरं वाटतं, समथिंग लाईक दॅट. तर तसं मला साधारण चालताना फील होत होतं की सूर्याने असं वरती स्ट्रॉ लावला आणि तो सगळी एनर्जी घेतो. बापरे खूप जास्त. चला हा आहे माझा फोटो आणि आता आपण जाऊया सेंटरला, बघूया कोण आहे. वेलकम टू देवनार सेंटर. वेलकम बॅक टू देवनार सेंटर. तुमचं इथे मनापासून स्वागत आहे. कसं वाटतंय तुम्हाला इथे? आज तुमचा पहिला दिवस आहे. पुराना जगह पे वापस आ गया. तर पुराने लोग नहीं आणि ब्ल्यू अंदर मजा ब्ल्यू टोकायमध्ये हा माझा एक एस्पिरंट आहे ज्याचं नाव आहे हरिनाथ शर्मा. ओके हरिनाथ, कैसे लग रहा है? आज ऑन जॉब मुझे अचानक से हरिनाथ मिला. और हरिनाथ हमारा स्टूडेंट है कोटक उन्नति का व्हेन आई वॉज सेंटर हेड ऑफ देवनार सेंटर. आणि तेव्हा खूप मस्ती करायचा. आता जरा सिन्सिअर आणि शांत वाटतोय. हरिनाथ कसं वाटतंय? चांगलं आहे, खूप छान. 1.5 दिवस झालं. 1.5 दिवस की 1.5 वर्ष? 1.5 वर्ष. नाईस. चलो मी 1 दिवस ब्ल्यू टोकायमध्ये येते पार्टीला. चलो बाय. आता मी जाते. बाय. तू पण जा तुझ्या कामाला. अजून एक मुलगी होती जिला मी लॉकडाऊनमध्ये शिकवलेलं. मी तिला पाहिलं सुद्धा नव्हतं, ती का वेगळ्या सेंटरला होती. पण अचानक ती मागून आली आणि म्हणाली मॅम कॅमेरा बंद करा, मी कॅमेरा कॉन्शियस आहे. आणि ती बोलली की तुम्ही मॅम लॉकडाऊनमध्ये मला शिकवलं होतं, मी आता इथे काम करते. मी आधी दादर ब्रांचला होते, मग आज माझा इथे पहिला दिवस आहे आणि भेटून तुम्हाला खूप छान वाटलं. सो आय थिंक हे एक्सपिरियन्सेस खूप छान असतात. आपण कोणाच्या तरी आयुष्यात बदल करतो आणि फार काही आपण खूप असा मोठा बदल करत नाही, पण एक छोटीशी त्यांना हेल्प असते, ट्रेनिंग देतो आणि ते भेटल्यानंतर फार मस्त वाटतं. चहा आलेला आहे. दुपारचे 3 वाजलेत आणि येस काम सुरू आहेच.
चला आजचा दिवस संपला. काय काका चार्जर विसरले असं ऑलरेडी मोबाईलचा लॅपटॉपचा विसरला मोबाईल. आणि त्या दिवशी कल्याणहून येताना पण मी विसरले होते. मग एक स्टुडंट घेऊन आला, मग तोपर्यंत मी वेट करत होते. ऑफिसनंतर मी निघाले ठाण्यामध्ये शूटसाठी. संध्याकाळची वेळ आहे, साधारण 4-4:15 वाजलेत आणि तरीही बऱ्यापैकी ऊन लागतंच आहे. कोवळं ऊन नाही म्हणू शकत, पण येस बऱ्यापैकी तीव्रता उन्हामध्ये आहेच. आणि एक हीट जी असते ना उन्हाळ्याची ती जाणवायला बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. पण येस मधून थंडगार वारासुद्धा येतो आहे. सो येस आत्ता आपण पोहोचतो ठाण्यात आणि बेसिकली राजस्थान एथनिक्स नावाचं एक कपड्यांचं स्टोर आहे. सो त्यांचं रील शूट करायचं आहे आणि ते झाल्यानंतर मग घरी. हॅलो, सो दिलेल्या वेळेपेक्षा 20 मिनटं मी आधीच पोहोचले, त्याच्यामुळे जरा जाते आतमध्ये, फ्रेश होते, बसते, स्क्रिप्ट रिवाईज करते आणि पटापट बघते तिथे काय काय छान छान आहे. मला आवडलं तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि ऑफकोर्स रील तर येणार आहेच, पण ते दुकान कसं आहे, तिथे काय काय मिळतं हे सगळंसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेन. सो सी यू. तो हे आहे ते दुकान राजस्थान एथनिक्स म्हणून, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे कॉटन कुर्तीज, कॉटन ड्रेस, त्याच्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे ट्राउझर्स, वेगवेगळे ड्रेस मटेरियल्स अवेलेबल आहेत. साधारण 1 ते 1.5 तासामध्ये माझं शूट संपणार होतं, पण त्याला जवळजवळ 2.5 ते पावणे 3 तास लागले. कारण इथे लोकांची इतकी गर्दी होती की सतत माणसं येत होती आणि सतत शूटमध्ये व्यत्यय येत होता. पहिल्यांदाच आले ह्या दुकानामध्ये. माझी सून आली होती, तिनं मला सांगितलं की ह्या दुकानात जा म्हणजे. ती पण पहिल्यांदा येऊन गेल्यानंतरच खूप इम्प्रेस झाली हे इथल्या व्हरायटी आणि कापड, यांची शिलाई, डिझाईन वगैरे सगळंच बघून. म्हणून मी आणि माझी मुलगी आम्ही दोघी इथं आलो आणि दोघींनी म्हणजे इतकं म्हणजे कुठलं घेऊ आणि कुठलं नको असं झालंय. खूप म्हणजे कलर, डिझाईन, त्याच्यावरचं वर्क, पॅटर्न सगळं वेगवेगळं आहे आणि रेट पण रिझनेबल आहेत. त्यामुळे खूप मला आवडलं. पुन्हा जरूर येईन मी या दुकानात. फायनली मी आले ठाण्याला. स्टेशन पासून अगदी 5-7 मिनिटं वॉकेबल डिस्टन्स आहे. त्याचं नाव आहे राजस्थान एथनिक्स. सध्या प्रचंड व्हायरल आहे हे ठिकाण आणि म्हणूनच मला बघायचं होतं की एक्झॅक्टली हे ठिकाण काय आहे. सो मी इथे फायनली आले. इथे एक मस्त ऑफर सुरू आहे विच इज 50% ऑफ. इथे कमाल कुर्तीज मिळतात, ड्रेसेस मस्त आहेत, ड्रेस मटेरियल्स आहेत, लाईक असे ताग वगैरे आहेत बरेच सारे, आणि अजून पॅन्ट्स आहेत. म्हणजे मुलींसाठीचं परफेक्ट मटेरियल आहे. मग आजपासून मी अराउंड 8 ते 9 ड्रेसेस ट्राय केले आणि इतकं सुंदर फॅब्रिक आहे, कॉटन आहे, फ्लोई आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आहेत आणि समरसाठी खरं तर परफेक्ट आहे. म्हणजे मी जनरली कोणाला कुठल्या गोष्टीचं, जागेचं रेकमेंडेशन देताना फार विचार करते. जर मला ते जेन्युअनली आवडलं तरच मी ते सांगते, पण ही जागा खरंच कमाल आहे आणि खरंच अफलातून गोष्टी आहेत. जर तुम्ही ठाण्यात राहत असाल किंवा ठाण्यात कधी येणार असाल तर या जागेला नक्की भेट द्या. कारण आमचं शूट ठरलं होतं करायचं साधारण 1 ते 1.5 तासात वाइंड अप होणार होतं, पण अराउंड 2.5 ते 3 तास झालेत. कारण एक ड्रेस घातल्यानंतर, एक शूट झाल्यानंतर कस्टमर्स सतत येत होते आणि आम्हाला मग थांबावं लागत होतं. म्हणजे हे प्रूव्ह करतं की इथे हे ठिकाण किती फेमस आहे, हे ठिकाण लोकांना किती आवडतं. त्याच्यामुळे इथे नक्की या. कारण मी खरंच या ड्रेसेसच्या प्रेमात पडले, मला इतके आवडले. आणि हे बघू शकता, इतकं मस्त 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 कलेक्शन्स आहेत, कलरफुल गोष्टी आहेत. इथला स्टाफ खूप फ्रेंडली आहे, तुम्हाला कॉपरेट करतो. म्हणजे शूट लिटरली आम्ही थांबवून ते त्यांच्या कस्टमर्सला ट्रीट करत होते. त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांना ते पुरवण्याचा प्रयत्न करत होते. सो या जागेला नक्की भेट द्या. मी डिस्क्रिप्शन मधले इथले डिटेल्स मेन्शन करेन. सो जर येणार असाल इथे तर नक्की मस्ट विजिट ठिकाण. सो फायनली शूट संपलं आहे आणि आता मी निघाली घरी टुवर्ड्स ठाणे स्टेशन. Number 1 is going to siding. Passengers are requested not to board this local platform. आणि ही आहे ठाणे स्टेशनची आज कमी गर्दी, याच्यापेक्षा खूप गर्दी असते, कम्पॅरेटिव्हली कमी गर्दी. आणि आलेला आहे घाटकोपर स्टेशन. सो आता मेट्रोने प्रवास करायचा आहे घाटकोपर टू अंधेरी. आणि अशा तऱ्हेने मी अंधेरीला उतरलेले आहे. वाटलंच जगात कुठेही लाईन नसेल तरी शेअर ऑटोला मात्र लाईन असायलाच पाहिजे.
या अजून इथे उभे राहा. आणि फायनली माझं घर आलेलं आहे. सो असा असतो माझा दिवस, ज्या दिवशी ऑफिस पण असतं आणि ऑफिस नंतर शूट सुद्धा असतं. त्यामुळे मी जनरली सॅटर्डे संडेलाच शूट करते, पण कधी कधी काही ब्रँड्सची अर्जन्सी असते आणि रिक्वायरमेंट असते की त्याच दिवशी शूट करायचं. त्याच्यामुळे मग अशी धावपळ कधी कधी करावी लागते. पण जितकं एक्सपेक्ट केलं होतं त्या मानाने जरा कमी दमली आहे मी. पण आत्ता जवळजवळ 9:43 झालेत. रात्र झालीच आहे ऑलमोस्ट, त्याच्यामुळे वर्कआउट मिस झाले. पण येस, जेवण बनवायचं. सो 10:30 पावणे 11 पर्यंत तरी होईल, 1 तास लागेलच. सो फ्रेश होते, पटकन जेवण बनवते. प्रथमेश गेला क्रिकेट खेळायला, सो त्याच्यामुळे त्यालाही यायला लेट होणार आहे. सो लेट्स सी आता किती पटापट जेवण बनते आणि काय काय बनतंय. खरं तर लेट झालं त्याच्यामुळे ऑर्डर सुद्धा करू शकतो. पण माझं आणि प्रथमेशचं कायम एकच म्हणणं असतं की जितकं जमेल, जितकं खाऊ शकतो तितकं घरचं खावं, सकस खावं, साधं खावं. त्यामुळे बाहेरून काहीतरी चमचमीत मागवण्यापेक्षा मग ते ऑइली असणार, मसालेदार असणार आणि बाहेरचं असणार, त्यापेक्षा घरी एक वरण भात जरी बनवलं तरी पापड लोणचं घेऊन तेवढी वेळ निघून जाते आणि पोटही भरतं, त्रासही होत नाही. सो आत्ता पटकन जेवण बनवते. जर शरीरात शक्ती राहिली ते बनवून तर डेफिनेटली ते काय बनवलंय, ऑफकोर्स वरण भात भाजी असंच काहीतरी सिम्पल असणार. सो ते दाखवते. आणि लेट्स सी, जर प्रथमेश लवकर आला तर प्रथमेशला घेऊन आपण या व्हिडिओचा समारोप करूया. टिल देन जेवण बनवते. हॅलो, माझं जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे. इथे तर कुकरची शिट्टी सुद्धा होईल. भात झालेला आहे. हे तिखट वरण होते छोट्या कुकरमध्ये. प्रथमेशला यायला वेळ होणार आहे. सो आय जस्ट थॉट व्हिडिओ पटकन वाइंड अप करावा. सो कसा वाटला तुम्हाला माझा आजचा दिवस मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका.